महाराज नमस्ते. नमस्कार. काय सांग चिमण्या आणि साईनं उत्तमरित्या आत्ता गटपास केलेला आहे, काय सांगा त्याविषयी? चांगली गाडी पळते आणि मैदान पण चांगलं आहे, त्या हिशोबाने गाडी पळवली आज. गावचा साज म्हणायला लागेल तुमच्या जिल्ह्याचा, काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं? नियोजन आम्ही शेटचं झालं ते बोलणं, दोघांनी केलंय पायरा आणि त्या हिशोबाने गाडी पळवली. महाराष्ट्रात आता वजीर आणि वजीरवर कोण पळालाच? वजीर आणि शंकर पळाला. शंकर किती गटात? ते 17 मध्ये. 17 मध्ये गटपास झाले. हो. ती गाडी कशी पळाली काय सांगाल? ती पण गाडी चांगली पळाली, पण थोडंसं शाकीर बैला पुढं लागलंय थोडंसं. ते बघायची गट पळून आल्यानंतर थोडंसं गाडी पुढे गेल्यानंतर थोडासा अपघात झाला नॉर्मल. हो आता शाकीरबाईंची तब्येत वगैरे कशी आहे, गेले दवाखान्यात, पण आता वय म्हणजे काही एवढं नाही आहे, म्हणजे काळजी करण्यासारखं काय? काळजी करण्यासारखं नाही. मग आता आपले सुंदर पण आज आहे. सुंदर किती गटात पळणार आहे? सुंदर 80 मध्ये. 80 मध्ये पळणार आहे. हो. आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर जवळपास सगळ्याच गाड्या आपल्या घरचं साज पळतात. हो. राजा आणि सम्राट पण घरचीच गाडी पळणार आहे. चिमण्या साई पण घरचीच गाडी पळाली. सुंदर आणि शंभू पळणार आहे. घरचीच गाडी. हे सगळं एवढं मोठं हिंद केसरीचं मैदान आहे, घरचं नियोजन सगळं साज पावण्याचं कसं काय ठरवलं? गाडी पळतात आणि त्या हिशोबाने नियोजन केलंय, चांगल्या गाड्या पळणार. साई चिमण्याची गाडी कोण होतं? छोटू भाई होतं. छोटू भाई. हो. ती गाडी कशी पळाली? चांगली पळाली, ती गाडी पळतेच ना. काय विषय, छोटू भाई पण दोन्ही बैल हाकललेले आहेत, त्याच्यामुळे काय विषय. सुंदरचं आज शंभूचं नियोजन कसं लावलं? आता गाडी पहिल्यांदाच पळते नाही? नाही, दुसरं आहे, एकदा वडकेली पळाली होती बर. 19-20 मध्ये सीमेला मार खाल्ला होता गाडीने, पण आज गाडी राहील काहीतरी करत. आता मारसाहेब पुशेगावचं मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान आहे, मैदानाविषयी काय सांगाल? मैदान पारदर्शक मैदान आहे आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राला वेळ लागलेला असतो का या मैदानात गुलालात राहायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण सगळेच या बैलगाडा मालक या ठिकाणी आलेले. साहेब आता आपला सुंदर आहे, साई आहे, गाड्या दोन्ही पण चांगल्या पाहिजे. जवळपास आता तुम्ही घरचं साथ जास्त करून पळवत आहे. शेट मैदानावरती का दिसत नव्हत्या? शेटचं थोडंसं गडबड आहे आता इलेक्शन, त्या हिशोबाने येतील शेट काय. घरचा साथ कधी पळवणार सुंदर साई? थोड्या दिवसात दिसेल घरचा साथ. कारण आता भरपूर म्हणजे मी पण काड्या पाहिल्यात, पण कुठेतरी असं वाटतं की आता दोन्ही पण टॉपचे नंतर म्हटल्यानंतर ना घरचा साथ कधी पळताना पळवतात थोड्या दिवसात दोन्ही पण घरचे पळवणार गाडी. आता तुमच्या जिल्ह्यात एक मोठं मैदान लागलंय 5 लाखाचं, त्याला हे आहे, त्याला आदत आणि दुसाचं आहे, मग ते पण नियोजन झालेत का? दोन्ही पण पळणार तिथे नियोजन झाले दोघांचे. आणि साई आणि चिमण्या ही जोडी पळते आणि वारंवार त्या जोडीने सिद्ध केलंय की गुलाबात पात्र असते. ते 100%. मोठं मैदान असतं तिथं ही जोडी 100% दिसते. काय सांगाल, म्हणजे ज्यावेळी मोठं मैदान पडतं नियोजन कसं होतं त्यावेळी? त्यावेळेस काय आम्ही शेटचं आणि संतोष शेट तोडकर आपले यांचं दोघांचं बोलणं झालंय, त्या हिशोबाने त्यांनी पायरा केला आणि गाडी पळवली आज. आणि मेन म्हणजे हिंद केसरीचं मैदान आहे, गुलाला महत्वाचा असतो. गुलाला आणि ती गाडी आम्हाला माहिती का गुलाला पात्र राहणार, कारण की ती गाडीने आतापर्यंत कुठं मार खाल्लेला. पुसेगावच्या मैदानाचा गुलाल तुमच्या दावणीला लागलाय का ना आतापर्यंत? नाही, आहे एक पुशेगावची नवीन खरेदी केली होती आम्ही, पण आता आपण घेतल्यानंतर आता पहिला टाइम आहे. म्हणजे आता अपेक्षा आहेत तुम्हाला 100% नंदींकडून, कारण आज खऱ्या अर्थानं 4थ्या गटात चांगली जोडी पाहिजे. साई डबल हिंद केसरी झालेलं आहे, आता एक हॅट्रिक करायला पाहिजे असं आमची अपेक्षा. नक्कीच म्हणजे सेवागिरींच्या आशीर्वाद 100% तुम्हाला लागेल. छोट्या साईविषयी काय सांगाल महाराज? छोटा साई पण पळतोय, छोटा साई सध्या मुंबईला आहे. आणि तो कधी दिसेल तुमच्या म्हणजे ह्या त्रिकूट कसं दिसेल? 3 फेऱ्यामध्ये येणार आहे थोड्या दिवसात. सध्या आता मुंबईला बिंदूर चालू आहे, तर सध्या मुंबईला आहे. आता शाकीर ड्रायव्हरना दुखापत झाली तर आता पुढचे गट ते बसणार आहेत का बाकीच्या? आता तेच बसणार की ते घरची गाडी ते तर तेच हाकलतात. ते दुखापत झाली तरी पण शेवटी लक्ष द्यायला लागणार. हलणार ती गाडी, दवाखान्यात गेलेत त्या. चालेल, नक्की नंतर आम्ही अपडेट घेऊच मित्रांनो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आज गटपास झालाय आणि सेवागिरीच्या या मैदानात तुम्हाला गुलाल लागेल हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.